सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण प्रांजलीताईंचा खूप सुंदर असा अनुभव बघणार आहोत. या अनुभवातून खूप शिकायला मिळणार आहे. आपण डोळे झाकून प्रत्येक वरती विश्वास ठेवत असतो, पण हा विश्वास घात नक्की होत असतो. या ताईंसोबत देखील असंच काही घडलं आहे. खूप सुंदर अनुभव आहे. स्वामींनी त्यांना या संकटातून कसे वाचवले ते आपण बघूया. चला तर मग ताईंच्या शब्दात आपण अनुभवाला सुरुवात करूया. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, माझे नाव प्रांजली. आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील सर्वात मोठा स्वामी अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे. मी लग्नाच्या अगोदरपासूनच स्वामी सेवेमध्ये होते. माझी मैत्रीण ही स्वामींची खूप निस्सीम भक्त होती. ती मला स्वामींविषयी खूप सांगायची आणि तिची आणि माझी खूप घट्ट मैत्री असल्यामुळे मी देखील स्वामींची सेवा करू लागले होती. तिच्यासोबत मठात जाणे आणि ती जे सांगन ती सेवा करायचे. फार काही करत नसायची, पण जेव्हा जेव्हा मला दुःख वाटायचं, अडचण यायची, तेव्हा मी स्वामींचं नामस्मरण करायचे आणि तारक मंत्र बोलायचे. तरी देखील स्वामी माझ्या मदतीला धावून यायचे. एकदा असंच झालं की मी एका पार्किंगमध्ये गाडी लावलेली होती. गाडी लावली आणि खूप प्रचंड तिथे इतकी गर्दी झाली होती ना. माझी गाडी खूप मध्ये होती आणि आता ती गाडी कशी काढावी हा खूप मोठा प्रश्न माझ्यापुढे पडला होता. आणि मी त्यावेळेस स्वामींना विनंती केली की स्वामी, काहीही करून माझ्या मदतीला धावून या आणि मला ही गाडी आज इथून काढून द्या. स्वामी, तुम्ही माझ्या मदतीला या, असं मी म्हणतच होती. तेवढ्यात पाठीमागून एक आवाज आला. काय झालं, काय प्रॉब्लेम आहे, असं म्हटल्यानंतर मी पाठीमागे वळून बघितलं तर एक वृद्ध व्यक्ती आले होते आणि ते म्हटले, मग असं विचारलं तर त्यांना म्हटलं, माझी गाडी खूप आतमध्ये आहे, ती मला काढायची आहे. तर ते म्हटले, ठीक आहे, मी काढून देतो, दे चावी. मग त्यांनी ती चावी घेतली आणि ती गाडी काढून दिली. आणि काढून दिल्यानंतर मी म्हटलं, थँक्यू बाबा. आणि ते खूप स्मित हास्य त्यांनी केलं आणि ते निघून गेले. मी त्यांना अंतःकरणापासून हाक मारली होती आणि मला पूर्ण विश्वास आहे ते स्वामीच आले होते. असे माझ्या जीवनात छोटे मोठे असंख्य स्वामींचे आत्तापर्यंत आलेले अनुभव आहे. मी स्वामींचं फार काही करत नाही, पण स्वामी माझ्या हाकेला धावून येतात हे माझ्यासाठी खूप आहे. असंच काय झालं ना की माझी जी मोठी बहीण आहे तिचे लग्न झाले. लग्न झाल्यानंतर आता सर्व काही म्हणजे सर्व घरची जबाबदारी माझ्यावरच होती, कारण माझी आई सतत ही आजारी असते. आजारी असल्यामुळे घरची सर्व कामे वगैरे करणे हे सर्व माझ्यावरतीच होतं. आणि त्या दरम्यान म्हणजे मी एका मुलावरती खूप प्रेम करत होते आणि त्याच्यावरती खूप माझा विश्वास होता. त्याच्यावरती मी डोळे झाकून पूर्णपणे विश्वास ठेवलेला होता. आणि त्यावेळेस काय झालं ना की मग असंच आई मला नेहमी सांगायची की आयुष्यामध्ये लग्न हे प्रत्येकाचं होतच असतं. असं कधीच एकही पाऊल उचलू नको की ज्यामुळे मला आणि तुझ्या वडिलांना खाली बघावं लागेल, कारण आईवडिलांची इज्जत ही मुलीच्या हातात असते. मुलगी म्हणजे एक काचेचं भांडं असतं, ते फुटलं तर ते कधीही जोडलं जात नाही. आईची अशी शिकवण होती आणि त्यामध्ये असं माझ्याकडून घडलं होतं. पण माझा त्याच्यावरती पूर्ण विश्वास होता आणि मुलगाही खूप छान होता. असं कधी वाटतच नव्हतं की तो काही असं म्हणजे करण म्हणून. त्यानंतर काय झालं, मग असेच दिवस गेले आणि मला देखील स्थळ बघण्याची सुरुवात झाली, मुलगा बघायला सुरुवात झाली. त्यावेळेस मला असं वाटत होतं की मी घरच्यांसमोर हे कसं बोलू. आणि त्याच्या घरचेही तो सांगत होता की त्याची आई ही खूप डेंजर आहे, ती कधीही परवानगी देणार नाही. त्यावेळेस खूप भीती वाटत होती आणि आई असं बोललेली होती. आणि माझ्या वडिलांना ते पण सारखे आजारी असतात. आईवडील आजारी असल्यामुळे त्यांना हे दुःख द्यायला नको असं मला वाटायचं आणि म्हणून मी त्यांच्यापुढे काही म्हणत नव्हती. त्याच वेळेस काय झालं ना की म्हणजे मला घरच्यांना म्हणायच्या आधी, कारण कुठलंही स्थळ येऊ मला ते आवडतच नसायचं. प्रत्येक स्थळाला मी नाहीच म्हणायचे. पप्पा म्हणायचे की मी आजारी आहे, माझ्या डोळ्यादेखत तुझं जर झालं तर चांगलं होईल, तुझं एकदा कल्याण झालं की माझं डोक्याचं टेन्शन जाईल, असं ते म्हणायचे. आणि त्यावेळेस काय झालं ना की मग मी त्याला कॉल केला की असं असं आहे, तू काही करून घरी ये आणि मला लग्नाची मागणी घाल, मी तुझ्याशिवाय दुसरं कोणासोबतही लग्न करू शकत नाही असं म्हटले. आणि
आणि स्वामींनाही कौल लावला. स्वामी पुढे चिठ्ठ्या टाकल्या की स्वामी काय करू, मी लग्न करू की नको करू. त्यावेळेस स्वामींचं उत्तर हे नाही येत होतं. आता स्वामींचं उत्तर नाही येतं, स्वामींवरतीही विश्वास होता आणि याच्यावरतीही विश्वास होता, काहीतरी चांगलं होईन असं वाटत होतं. पण काय झालं ना की त्या दरम्यानमध्ये मला कळालं की त्याने लग्नही केलं. त्याचं खूप मोठं लग्न झालं. त्याने मला एवढा मोठा धोका दिला. मी त्याच्यासाठी प्रत्येक स्थळ नाकारलं. किती चांगले चांगले स्थळ मला आले होते, ते सर्व स्थळ मी नाकारून दिले आणि त्याने माझ्या खूप मोठा विश्वासघात केला. त्यामुळे स्वामी मला नाही म्हणून सांगत होते आणि त्यावेळेस मी स्वामींपुढे खूप रडली, खूप म्हणजे खूप रडली आणि स्वामींना म्हटलं, स्वामी मी किती विश्वास ठेवला होता, माझा विश्वासघात झाला. तुम्ही म्हणतात ना खरंच डोळे झाकून कोणावरती विश्वास ठेवू नये, तसंच माझ्या बाबतीतही घडलं होतं. स्वामी मी त्या दिवसापासून ठरवलं की आता आयुष्यामध्ये कधीही कुणावरती कधीच मी विश्वास ठेवणार नाही. त्याच दरम्यान काय झालं, माझी आई ही एक्सपायर झाली. आई गेल्यानंतर आता कुणाचाही आधार नव्हता. आधीचं दुःख तर हे फार होतं, त्यानंतर आईचं दुःख हे झालं. आता कुणाचाच आधार नव्हता. माझी माय बाप बंधू सर्व काही माझे स्वामीच होते. त्या दरम्यान काय झालं ना की स्वामींना मी सर्व काही सांगत होती. रोज स्वामींपुढे बसायची, स्वामींपुढे रडायची, स्वामींची सेवा करायची आणि स्वामींना सर्व काही माहीत होतं. स्वामी मी तुमचं लेकरू आहे, माझ्याकडे बघा, माझ्यासाठी जे योग्य आहे तेच तुम्ही आता करा असं म्हणायचे. आणि मग मी ठरवलं पप्पांना की तुम्ही आजारी असता आणि मी लगेच लग्न करणार नाही, अगोदर तुम्ही भावाचं लग्न करा, त्यानंतर मी माझं लग्न करा, म्हणजे तुम्हाला जेवणाची सोय ही होईल असं मी पप्पांना सांगितलं आणि पप्पांनी देखील तसंच केलं. अगोदर भावाचं लग्न झालं, त्यानंतर माझं लग्न झालं. लोकांनी खूप नावं ठेवली की मुलगी ठेवली तशीच आणि मुलाचं लग्न हे करून घेतलं. पण आम्हाला आमची घरची परिस्थिती माहीत होती. लोक तर हे घोड्यावरही चालू देत नाही आणि पायीही चालू देत नाही, कसंही केलं तरी नावच ठेवतात. त्यामुळे पप्पांना म्हटलं की तुम्ही त्यांचा अजिबात विचार करू नका, जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा सर्व काही व्यवस्थित होत असतं, देव आपल्या पाठीशी आहे असं मी यांना पप्पांना सांगत होती. त्यानंतर मग एक खूप छान स्थळ आलं आणि मुलगाही छान होता आणि तो सर्व सेटल वगैरे होता, घरची परिस्थितीही चांगली होती. स्वामींना माझं आयुष्यामध्ये चांगलं काहीतरी करायचं होतं, घडवायचं होतं, त्यामुळंच असं झालं असं म्हणायला देखील हरकत नाही. कारण त्याच्यासोबत जर लग्न केलं असतं तर माझ्या आईवडिलांचंही मन दुखावलं असतं. आता त्याची आई कडक होती म्हटल्यानंतर तिथे माझं जमलं असतं की नाही हे पण मला माहीत नव्हतं आणि त्याने आत्ताच मला जर धोका दिला तर पुढेही तो काहीही करू शकत होता. त्यामुळे तो माझ्यासाठी योग्यच नसेल, त्यामुळे स्वामींनी मला तो दिला नाही आणि जो योग्य होतं तिथेच माझं केलं. आज मी स्वामी कृपेने खूप खुश आहे. माझ्या सासरी सर्व काही चांगले आहे. माझी सासूबाई ह्या आईपेक्षा जास्त मला माया लावतात, त्यामुळे मला कधीही माझ्या आईची आठवण होत नाही. मिस्टरही खूप छान आहे, प्रेमळ आहे आणि त्यांनी मला विशेष म्हणजे स्वामी सेवा करायला कधीच अडवलं नाही. तुला जे करायचं ते कर, तुला जे आवडेल ते कर, असंच प्रत्येकाचं वाक्य माझ्यासमोर आलं. त्यावेळेस खूप छान वाटलं. स्वामी खरंच तुमची लीला अगाध आहे. तुम्ही जे भक्तासाठी चांगलं असतं तेच करता, फक्त तुमच्यावरती श्रद्धाभाव विश्वास हा ठेवला पाहिजे आणि योग्य वेळ आल्यानंतर तुम्ही भरभरून देता, असं मला तुमचा हा अनुभव आलेला आहे. असा माझा हा अनुभव होता स्वामी भक्तांनो. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव होता. तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.